राम राम मंडळी, या मालिकेमध्ये सध्या आपल्याला खूपच इंटरेस्टिंग ट्रॅक सुरू असलेला पाहायला मिळतो। माई साहेबांनी वैदेहीला भेटायला बोलवलेलं असतं। वैदेही धनाजी जगताप जेव्हापासून या गावामध्ये आलेली आहेस ना, तेव्हापासून आमच्या पायातला काटा झालेली आहे असे माई म्हणतात। त्यावर वैदेही माईंना विचारू लागते, म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? आता माई स्पष्टच आणि उघडपणे वैदेहीला मनातल्या सगळ्या गोष्टी उघड करून सांगू लागतात। माई वैदेहीला म्हणतात की तू जेव्हापासून या गावात आलेली आहे ना, आमच्या वाट्यामध्ये फक्त प्रॉब्लेम्स आलेले आहेत। कसं आहे ना, तुझ्यात आणि आमच्यात हाच एक फरक आहे। तू फक्त बोलू शकते आणि आम्ही खूप काही करू शकतो। वैदेही काही एक ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसते। ती तेथून जायला निघते तेवढ्यात माई तिला अडवतात आणि म्हणू लागतात की हाच फरक आहे। तू आमचं बोलणं पूर्ण ऐकलंही नाहीस आणि मध्येच तुझी मतं मांडायला लागली। वैदेही म्हणते, मी सुद्धा हेच म्हणू शकते। तुम्ही जेव्हापासून माझ्या आयुष्यात आलेला आहात, तुम्ही फक्त प्रॉब्लेम क्रिएट केलेला आहे आणि तसं मी कोणाच्याही आयुष्यात स्वतःहून जात नाही। माई साहेब वैदेहीला तिची जागा दाखवून देण्याचा प्रयत्न करू लागतात। माई साहेब वैदेहीला म्हणू लागतात की कसं आहे ना, आम्ही प्रॉब्लेम कसा सोडवायचा याविषयी बोलतोय आणि तू प्रॉब्लेम विषयी बोलत आहे। बालिश वृत्तीची आहेस तू। त्यावरती वैदेही म्हणते की नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे? माई साहेब वैदेहीला म्हणू लागतात, कसं आहे ना, अब्रू तुझीही गेलेली आहे आणि आमचीही गेलेली आहे। तुझ्याकडेही कोणता मार्ग नाही आणि माझ्याकडेही कोणता मार्ग नाही, त्यामुळे मी यावरती तोडगा काढलेला आहे। वैदेही सरळच प्रश्न करते, नेमकं तुम्हाला म्हणायचं तरी काय आहे? तुम्हाला काय करायचं आहे? त्यावर माई म्हणतात की आम्हाला अक्षता टाकायच्या आहेत। वैदेहीला एवढा शब्द पुरेसा होतो आणि ती म्हणू लागते, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला माझं लग्न त्या तुमच्या तेजप्रताप बरोबर करायचं आहे? हे शक्य नाही। त्यावरती माई म्हणतात, हे तुला जमवून आणावंच लागेल आणि तेही फक्त 1 वर्षाकरता। आता मात्र वैदेही पेचातच पडते। माई नक्की काय म्हणत आहे हे समजत नाही। पुढे माई म्हणू लागतात, तुला हे नातं काही आयुष्यभर टिकवून ठेवावं लागणार नाही आणि तसेही मला सुद्धा काही हौस झालेली नाही की तुला या घरची सून बनवून आणावं। अगं, या साम्राज्याची सून होण्याची तुझी लायकी तरी आहे का? कसं आहे ना की इलेक्शन आलेले आहे। जर वर्षभराच्या आत इलेक्शन झाले तर हे नातं तुला जास्त वेळ टिकवायचं सुद्धा नाही। इलेक्शन एकदा झाले की तू तुझी मोकळी होऊ शकते। सामंजस्यपणे हा घटस्फोट करायचा आहे, म्हणजे फक्त 1 वर्षासाठीच तुला हे नातं निभवायचं आहे असे माई वैदेही समोर प्रस्ताव ठेवतात। वैदेही समोरूनच प्रश्न करते, पण यात इलेक्शनची काय गोष्ट आहे? इलेक्शन का इन्व्हॉल्व केलं गेलेलं आहे? माई आता वैदेहीला स्पष्टपणे सांगू लागतात, इलेक्शनमुळे तोंडावर आलेले आहेतच आणि त्यामुळे आमचं पॉलिटिकल करिअर खराब होऊ शकतं। बाहेर जी तोंड उघडली गेलेली आहेत ना, ती तोंड बंद करण्यासाठी आम्ही हा तोडगा काढलेला आहे। वैदेही म्हणते, राजकारणी लोक धूर्त असतात, आज मी ती समोरून बघितलेली आहे। तेव्हा माई म्हणू लागतात, तुझी ट्यूबलाईट जरा उशिराच पेटते नाही का? अगं, आम्ही तुला इथे सगळं काही यावर उपाय करण्याकरता बोलवलेलं आहे। माफी मागून ना तुला काही मिळणार आहे ना मला काही मिळणार आहे, आणि मी जो तोडगा काढत आहे याच्यावरून तुझ्या अंगावर कोणतीही चिखलफेक होणार नाही आणि तसंही हे लग्न तुला फक्त 1 वर्षासाठीच निभवायचं आहे। त्यानंतर तर तू मोकळी आहे आणि आम्ही सुद्धा मोकळे असणार आहोत। आम्हाला काही एक हौस आलेली नाही तुला आमची सून बनवून घेण्याकरता। त्यावरती वैदेही म्हणते, म्हणजे तुम्ही सरळ सरळ माझ्याशी डीलच करताय असंच ना? त्यावर माई म्हणू लागतात की हो, याचा तू विचार करायला हवा। आता दुसरीकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की गुरुला ज्या व्यक्तीने वाचवलेलं असतं ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नसून खुद्द अक्कासाहेब असतात, म्हणजेच काकीसाहेब। त्यांनीच गुरुला गाडीमध्ये बसून पुढे नेऊन सोडलेलं असतं। गुरु गाडीतून खाली उतरतो आणि अक्कासाहेबांचे आभार मानू लागतो। खरंच तुमचे माझ्यावर खूप उपकार झाले। अक्कासाहेब म्हणू लागतात, हे बघ, तुला मी पैसे दिलेले आहेत आणि तुला वाघाच्या जबड्यातून वाचवलेलं आहे। तेजाने जर तुला पकडलं असतं तर काय हाल झाले असते हे तुला देखील माहीत आहे, आणि तसंही उपकाराची भाषा करू नको। वेळ येईल तेव्हा मी तुझ्याकडून याची परतफेड मागेल, तेव्हा तुला नाही म्हणता येणार नाही
आणि आता तुझं तोंड काळं कर. तू मला ओळखत नाही आणि मी तुला ओळखत नाही, असे अक्कासाहेब गुरुला म्हणतात आणि तेथून जायला सांगतात. गुरु तेथून पळ काढतो आणि लपण्याची जागा शोधू लागतो. इकडे माईसाहेब स्वतःचं बोलणं वैदेहीला सांगू लागतात. हे बघ, आम्ही जो तोडगा काढलेला आहे ना, याच्या तुझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. आणि हे जे काही होईल ते सगळं कायद्यानिशी होईल, कागदोपत्री होईल. 1 वर्ष लग्न टिकवायचं आणि त्यानंतर सामंजस्यपणे घटस्फोट घ्यायचा, असे माई वैदेही समोर मत व्यक्त करू लागतात. आणि हे सगळं कायद्यानिशी होईल, यात तुला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही. तू फक्त वर्षभर मौन पाळायचं, कोणत्याही प्रश्नांना उत्तर द्यायची नाही, आतेताईपणा करायचा नाही. आम्ही ही सगळी तयारी केलेलीच आहे, असे म्हणत माईसाहेब जालिंदरला आतमध्ये बोलवतात. जालिंदरच्या हातात एक फाईल असते. ती फाईल वैदेहीला देऊ करतात आणि ती नीट वाच, तू शिकलेली आहेस ना, असे म्हणत तिला ती फाईल वाचायला सांगतात. वैदेही त्या फाईलमध्ये पाहू लागते. एकनेक मुद्दा माईने सांगितलेला असतो तसाच त्या फाईलमध्ये लिहिलेला असतो. माईने सांगितलेलं असतं, वर्षभर हे नातं टिकून राहणार आहे. तुझं आणि तेजप्रतापचं वर्षभर नातं असणार आहे आणि या वर्षभरामध्ये तुझा सर्व खाण्यापिण्याचा राहण्याचा खर्च आमच्यावरती असणार आहे. तुझी कोणतीही हाल होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. पण 1 वर्षानंतर तू स्वतःहून घटस्फोट द्यायचा आहे, असे माईंनी वैदेहीला सांगितलेले असतं. आणि त्या फाईलमध्ये कागदोपत्री सुद्धा कायद्यानिशी सगळं काही तसंच लिहिलेलं असतं. कोणीही प्रश्न विचारले तर त्याची उत्तरं द्यायचं नाही, असे हसतच माई वैदेहीला सांगत असतात. तर इकडे गुलाबने धनाजी रावांना घरी आलेलं बघितलेलं असतं आणि हीच गोष्ट तो थंडरला सांगू लागतो. त्यावर थंडर म्हणतो, ठीक आहे, पण पुढे त्यांचं काय काम होतं विचारल्यानंतर गुलाब म्हणतो, मला माहित नाही की ते माईंना का बरं भेटायला आलेले आहेत, आपण त्यांना जाऊन विचारायचं का, असे म्हणता थंडर म्हणतो की नाही, तू तुझं काम कर. पण थंडर विचारात पडतो, धनाजीराव एजंट इथे कशाला बरं आले असणार आहे. आता वैदेही खूपच पेचात सापडलेली असते. माईंनी जी अट ठेवलेली असते ती अट त्या फाईलमध्ये असते. ती फाईल वाचून झाल्यानंतर वैदेही ती फाईल बंद करते आणि म्हणते, मी असं काही एक करणार नाही. आता मात्र माई सर्व सत्य परिस्थिती सांगू लागते. अगं, कृत्य तू केलेस आणि शिक्षा तुझ्या बहिणीला मिळणार आहे. तुझ्या या कामामुळे तू जे काही चूक केलेली आहे त्याच्यामुळे तुझ्या बहिणीचं लग्न मोडणार आहे. तिच्याशी कोण लग्न करेल याचा तू विचार केलेला आहे का? चूक तिची, पण शिक्षा मात्र तिला मिळणार आहे. तू याचा विचार कर. आणि तिने जर जाऊन जीव दिला तर, आणि हळूहळू करत तुझ्या घरच्यांनी सुद्धा असंच काहीसं पाऊल उचललं तर तू काय करणार आहे? तू एकटीच पडशील, तिच्याशी कोणीही लग्न करणार नाही. तिची या सर्वांमध्ये काय चूक आहे? आणि तुझ्या अंगावर चिखलफेक होईल ती वेगळीच. त्यापेक्षा तू जर मी सांगते ते म्हणणं जर मान्य केलंस तर मग मात्र तुझ्यावर कसलीही चिखलफेक होणार नाही. तुझ्या बहिणीचंही लग्न निर्विघ्न पार पडेल आणि तुझ्या घरच्यांना सुद्धा कोणीही दोष देणार नाही. बघ, याचा विचार कर. आणि तुला विचार करायला जास्त वेळही नाही. उद्या सामूहिक विवाह सोहळा आहे, तेव्हा तू या फाईलवरती सही करायचं आणि उद्या बोहल्यावरती चढायचं. आता मात्र वैदेहीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. माईंनी जे काही सांगितलेलं असतं ते शब्द खरं असतं. वैदेहीला आता आपल्या आईचं रडणं, आपल्या बहिणीचं मोडलेलं लग्न, मी हे गाव सोडून दुसरीकडे राहायला जाते, लग्न नाही झालं तरी काय हरकत आहे, ते विचार सगळे आठवायला लागतात. तसेच पप्पा म्हणालेले असतात की जर माझ्या मोठ्या मुलीचं लग्न नाही जमलं आणि मी या गोष्टीत अपयशी ठरलो तर मी जीव देईल. आता हे सगळं तिला आठवायला लागतं. आपल्या घरच्यांचा जीव धोक्यात आहे, माझ्यामुळे सगळ्या घरच्यांना, कुटुंबाला शिक्षा का, असे म्हणत वैदेही कसलाही विचार न करत त्या फाईलवरती सही करते. याचाच अर्थ ती वर्षभराच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजसाठी तयार झालेली असते. सही करून ती बाहेर येते तेव्हा धनाजी वैदेहीला विचारू लागतात, तुझं नीटसं बोलणं झालं ना? त्या माजुरड्या माईने तुझ्याशी काही उद्धटपणे वागणूक तर दिली नाही ना? पाहिजे तर मी जाऊन त्यांना विचारतो तुमच्यात काय बोलणं झालेलं आहे. त्यावर वैदेहीची बोलण्याची मनस्थिती नसते. पप्पा, आपण आपल्या घरी जाऊया का? धनाजी तिला वारंवार विचारत असतात, नेमकं काय झालेलं आहे, तू मला सांगणार आहे की नाही? पण वैदेही म्हणते, पप्पा आपण घरी जाऊया, मग मी तुम्हाला सविस्तर सांगते. आता मात्र धनाजीला शंका आलेली असते, परंतु तो काहीही बोलत नाही. उलट तो वैदेहीला म्हणतो, बाळा तू असं कर, तू हो पुढे, मी आलो त्या माईंना भेटून, जरा महत्वाचं काम आहे. त्यावरती वैदेही म्हणू लागते की पप्पा नको ना, उगाच तुमच्या त्या अपमान करतील. त्यावरती धनाजी म्हणतो, तू नको काळजी करू, तुझ्या वडिलांवरती विश्वास नाहीये का? मी त्यांच्याशी असं कसलीही पद्धतीने वागणूक देणार नाही किंवा त्यांच्याशी
असं काही एक बोलणार नाही की जेणेकरून आपल्याला त्रास होईल. आता वैदेही तेथून घरी जायला निघालेली असते. ते घराच्या बाहेर पडते तेव्हा थंडरने तिला बघितलेलं असतं. हानिवबडी वहिनी सुद्धा इथे आलेल्या होत्या. हे गुलाबने तर मला सांगितलंच नाही. मला हे तेजादाला सांगायलाच हवं. नेमकं धनाजी एजंट आणि हानिवबडी वहिनी इथं कशाला आलेल्या होत्या? नेमकं काय काम असेल बरं? मला काहीही करून हे तेजादाला सांगावंच लागेल असे थंडर म्हणतो आणि तेथून निघून जातो. तर इकडे धनाजी माईंना भेटायला आलेला असतो. नमस्कार करत माईंना म्हणू लागतो की तुम्ही वैदेहीशी नीट सविस्तर बोललात ना, तुमच्या मनासारखंच झालं ना? त्यावर माई चहा पितच धनाजीला म्हणू लागतात, तुमची मुलगी समजूतदार आहे. मी जे काही सांगितलेलं होतं ते तिने मान्य केलेलं आहे. आता तुम्ही जाऊ शकता. पण धनाजी स्वार्थी लोभी वृत्तीचा, तो इतक्या सहजासहजी काही तिथून जायचं नाव घेत नाही. तो पाय न काढत पुढे माईंकडेच विषय वाढवू लागतो. कसा आहे ना माई, खरं तर या प्रकरणामुळे आमच्या कुटुंबाला खूपच त्रास सहन करावा लागलेला आहे. माझ्या मोठ्या मुलीचं लग्नही मोडलेलं आहे. गावभर चर्चा सुरू आहे. आणि कसं आहे ना, तिचं लग्न मोडल्यामुळे आम्हाला खूपच मानसिक त्रास व्हायला लागलेला आहे. माझ्या मुलीचं तर मन तुटलेलं आहे. आता काय करावं आणि काय करू नये मला समजत नाहीये. त्यावरती जालिंदर मामा तेथेच उभे असतात. ते धनाजीला सांगू लागतात की तुमच्याकडे असणाऱ्या त्या पाहुण्यांचा फोन नंबर माझ्याकडे आहे. मी त्यांच्याशी बोलून घेतो. असं ते काही एक करणार नाही. तुमच्या मुलीचं लग्न निर्विघ्न पार पडेल. आता तुम्ही जाऊ शकता. पण धनाजी मात्र काही तेथून जायला तयार नसतो. तो पुढे माईंकडे विषय वाढवायला लागतो. ते सर्व ठीक आहे माई, परंतु आमची नुकसान भरपाई म्हणून तुम्ही आम्हाला थोडीफार पैशाची मदत करावी असं मला वाटतं. तेव्हा माई रागातच धनाजीकडे बघू लागतात आणि म्हणू लागतात की बोला, काय किंमत हवी आहे? आता मात्र धनाजी फिरवून फिरवून माईकडे पैशाची डिमांड करू लागतो. आम्ही आहो तुच्छ माणसं, आम्ही काय सरड्यासारखी? आम्ही मागून मागून असे तुमच्याकडे कितीसे पैसे मागणार आहे? सरड्याची धाव ही कुंपणापर्यंतच. परंतु आमची जी नुकसान भरपाई देण्याची जी वेळ आलेली आहे, आम्ही काही जास्त पैसे मागणार नाही. खूप नुकसान झालेलं आहे, ते जर मांडायला गेलो तर खूप मोठा आकडा होईल. परंतु मी काही तसा लोभी माणूस नाहीये. त्यामुळे तुम्ही मला एक 5, 10 पण 50 लाख दिले तर खूप बरे होतील असे म्हणू लागतात. धनाजीच्या तोंडून एवढा मोठा पैशाचा आकडा ऐकताच जालिंदरच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला असतो. पण माई मात्र गालातल्या गालात हसत असतात. तर आजच्या भागाच्या प्रोमोत आपल्याला असं दिसतं की तेज प्रतापची बहीण त्याला भेटायला त्याचं लग्न ठरलेलं आहे ही बातमी त्याला सांगते. तेजाला तर हे माहीतही नसतं. त्यातच वैदेहीचा तेजाला फोन येतो आणि म्हणला तुला आत्ताच्या आत्ता भेटायचं आहे असं ती त्याला फोनवरच सांगते. तेजाला खूपच हे शॉकिंग वाटत असतं. आता वैदेही लग्नाला तयार झालेली आहे आणि माई वैदेहीच्या बाबांना इतके पैसे देऊ करतील का? पाहणे तितकेच इंटरेस्टिंग असेल. मालिकेचे अपडेट करता मालिका रिपोर्टला सबस्क्राईब करा. थँक्यू.